करमाळा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या नगरपालिका निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडी अर्थात सावंत गटाने नगराध्यक्षपदासह 8 जागांवरती विजय मिळवला होता, तर भाजपच्या या ठिकाणी 7 जागा विजयी झाल्या होत्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शहर विकास आघाडी एकत्र आलेली असून उपनगराध्यक्षपदासाठी अतुल फंड यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 1 तासाचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये एक अर्ज दाखल झाला आहे. आणखी अर्ज दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सद्यस्थितीत ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करमाळा शहराच्या विकासासाठी भाजप आणि शहर विकास आघाडी एकत्रित आला असल्याचे सांगण्यात आलेले आहे. करमाळा शहर विकास आघाडीचे प्रमुख सुनील सावंत यांनी गेल्या काही दिवसापूर्वी निकाल झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शहर विकास आघाडी नेमका कोणाचा पाठिंबा घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आज सकाळी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याकडे अतुल फंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षपदाची निवड होती, अर्ज दाखल झालेला आहे. नेमका अर्ज कुणाचा दाखल झाला आहे आणि कसा दाखल झाला? आज अतुल फंड यांचा अर्ज दाखल झाला आहे. करमाळा शहर विकास आघाडी व भारतीय जनता पार्टी एकत्र घेऊन शहरात सत्ता स्थापन करून शहर विकासासाठी आदरणीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दिदी साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरात बदल करायसाठी एकत्र येऊन आम्ही शहर बदल करायसाठी काम करणार आहोत. बापू, तुम्ही काय सांगाल? नेमकं अर्ज दाखल झाला, एकच अर्ज दाखल झालेला आहे. करमाळा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहराचा विकास करण्यासाठी हा एकमेव अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत अतुल फंड यांचा भरण्यात आलेला आहे. त्यांना शहर विकास आघाडीचा पाठिंबा आहे. तुम्ही काय सांगाल? नेमकं अर्ज दाखल झालेला आहे उपनगराध्यक्षपदासाठी, एकच अर्ज दाखल झाला. आणखी अर्ज येतील का एकच राहील? काय तसं तर एकच राहील, कारण का शहर विकास आघाडीचं संख्याबळ 9 आहे आणि भारतीय जनता पार्टीचे 7 सदस्य आहेत. त्यामुळं समोरून काय अर्ज येईल असं शक्यता वाटत नाही. तरी एक तास राहिलेला आहे, बघू समजा. आज करमाळा शहराच्या निकालानंतर पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या करमाळ्याच्या नेत्या रश्मीदीदी बागल, गणेश चिवटे आणि सर्वांच्या समविचाराने भारतीय जनता पार्टीकडून अतुल फंड यांचा आपण उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरतोय. भविष्य काळात 5 वर्ष शहर विकास आघाडी आणि भाजप शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आम्ही सर्व सदस्य, दोन्ही गटनेते, आपल्या सर्व तालुक्यातील सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी, शहर चांगलं करण्यासाठी देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. करमाळ्याला इथून पुढच्या 25 वर्षाचा चांगला विजन देऊन आम्ही एकत्र काम करू अशी आज ग्वाही देतो. आणि इथून पुढच्या काळात दोन्ही सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करू. धन्यवाद.